लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहताय ना? आता तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. आता 8वा हप्ता कधी जमा होणार आहे, हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. आता लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार आहे, याच्याबद्दल जाणून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींच्या खात्यात आता खटाखट 3,000 येणार. कारण काय? म्हणजेच आता तुम्हाला लाडक्या बहिणींना 3,000 रुपये येणार आहेत आणि याचं कारण काय आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि जर तुम्हाला सरकारच्या इतर कोणत्याही योजनेबद्दल माहिती हवी असेल, तर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता किंवा आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये जॉइन होऊ शकता. तिथे तुम्हाला या योजनेबद्दलची सगळ्यात सविस्तर माहिती मिळून जाईल आणि याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायम सुरू राहणार आहे, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. म्हणजे आता महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहीण ही योजना कायम सुरू राहणार आहे, असं सरकारने स्वतः सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आता महिलांना काहीही टेन्शन घ्यायचं कारण नाही. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जमा न झाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. कारण आता इथे बघू शकता तुम्ही, जवळपास फेब्रुवारी महिना संपून गेलेला आहे आणि मार्च महिन्याचे सुद्धा 1 ते 2 दिवस झालेले आहेत आणि अजूनही फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा न झाल्याने सगळ्या लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. म्हणजेच टेन्शनमध्ये आहेत की ही योजना बंद तर झाली नाही ना? तर आता टेन्शन घ्यायचं कारण नाही, कारण सरकारकडून सांगितण्यात आलेलं आहे की ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी? लाडकी बहीण योजनेचा मागील वर्षातील डिसेंबर व जानेवारीमधील हप्ता हा दोन्ही महिन्यांच्या अखेरच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. म्हणजे त्याच्या मागचे जेव्हा हप्ते जमा झाले होते डिसेंबर आणि जानेवारीमधले, तेव्हा शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच जवळपास 25 ते 26 तारखेपर्यंत प्रत्येक आठवड्यामधील पैसे जमा होत असतात. परंतु अजूनही फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे आता इथे सगळ्या महिला टेन्शनमध्ये आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही अशाच प्रकारे महिना अखेर जमा होईल अशी अपेक्षा होती. म्हणजे सगळ्या बहिणींना असं वाटत होतं की जसं जानेवारी आणि डिसेंबरमध्ये पैसे शेवटच्या आठवड्यामध्ये जमा झाले होते, तसेच आता फेब्रुवारीमध्ये सुद्धा शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती. परंतु आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही आणि हा हप्ता कधी जमा होणार आहे, हे आपण आता पुढे पाहणारच आहोत. आता इथे बघू शकता तुम्ही, फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याला उशीर का? आता त्यांनी सांगितलेलं आहे की फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याला उशीर का झालेला आहे. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी अर्थ विभागाने निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. म्हणजेच जवळपास आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की अजितदादा पवार यांनी 3,500 कोटी रुपयांचा चेक जो आहे तो महिला व बालविकास विभागाकडे देण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर झालेली आहे. म्हणजेच काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे आणि यादी यायला अजूनही उशीर झालेला आहे बहुतेक. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर झालेला आहे. आणि याचं दुसरं कारण असं असू शकतं की बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे जे आहेत त्या अर्जांची पडताळणी सुरू आहे, त्याच्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता देण्यास उशीर झालेला आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार. आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ही आहे की लाडकी बहीण ही योजना कायमस्वरूपी चालू आहे आणि त्यांना आता मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता एकत्रित मिळणार आहे. म्हणजेच फेब्रुवारीचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे टोटल 3,000 रुपये आता महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा केले जाणार आहेत. आता हे बघू शकता तुम्ही की ही रक्कम येत्या 8 दिवसात पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट जमा करण्यात येण्याची शक्यता आहे. म्हणजे तिथे बघू शकता तुम्ही, आता यासाठी तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही, कारण प्रत्येक महिन्यामध्ये जो आहे तो हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये येत होता. परंतु आता येत्या 8 दिवसामध्ये सगळ्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्या सरकारच्या अटींमध्ये आणि निकषांमध्ये बसत आहेत, त्यांना 3,000 रुपये लवकरात लवकर देण्यात येणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला नाही, त्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे जर तुम्ही सरकारच्या निकषांमध्ये बसत असाल, तर तुम्हाला जानेवारीचेही पैसे मार्च महिन्यामध्ये मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला टोटल 4,500 रुपये या महिन्यात मिळणार आहेत. जानेवारीचे 1,500 रुपये, फेब्रुवारीचे 1,500 आणि मार्च महिन्याचे 1,500 असे मिळून टोटल 4,500 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत. आणि सगळ्या लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.